नव्या वर्षामध्ये पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोठे बदल दिसतील। मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम सध्या जोरात सुरू आहे आणि याच कामादरम्यान मंदिरातल्या काही मूर्ती भग्नावस्थेत आढळून आल्यात। आता या मूर्तींच्या जागी पुरातत्व खातं आणि मंदिर समितीच्या समन्वयानं नव्या मूर्तींची स्थापना होणार आहे। विठुरायाच्या मंदिरातल्या कोणकोणत्या मूर्ती बदलल्या जातील आणि कशी असेल त्याची प्रक्रिया पाहूया या खास रिपोर्टमध्ये। नव्या वर्षात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं रूपडं पालटणार। भंग पावलेल्या मूर्तींच्या जागी नव्या मूर्ती विराजमान होणार। देशभरातील कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान म्हणजे पंढरीचा विठुराया। गेल्या काही वर्षांपासून पंढरपूरच्या मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। याच कामादरम्यान काही पुरातन मूर्तींवरचा लेप काढण्याची प्रक्रिया पार पडली। या प्रक्रियेत मंदिरातल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या काही मूर्ती भग्नावस्थेत आढळून आल्या। त्यामुळे लवकरच या भग्न मूर्तींच्या जागी नव्या मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय। अतिशय सूक्ष्मातली सूक्ष्म निरखडी आज आपण केलेली आहेत। मूर्तीला रिपेअर करता येणार नाही, कारण एकदा शास्त्रात असं सांगितलं की भंग पावलेली मूर्ती रिपेअर करता आपल्याला येणार नाही। पण आमची अशी प्रकर्षण आमची मंदिर समितीची सगळ्यांची तयारी आहे की ज्या मूर्त्या न काढता आपण त्यालाच काही जागेवर व्यवस्थित करून स्वच्छता करून ज्याला कोटिंग करून जर करता येणं शक्य आहे का, असा मंदिर समितीचा प्रयत्न आहे। मंदिर संवर्धनाच्या कामादरम्यान मंदिरातील 24 तर मंदिराबाहेरच्या 28 परिवार देवतांच्या मूर्तींना तडे गेल्याचं लक्षात आलं। ज्यात प्रामुख्यानं गारेचा गणपती, नंदी आणि गुप्तलिंग, सूर्यनारायण, नवग्रह आणि शनी, त्रिमूर्ती दत्त आणि बाळकृष्ण या मूर्तींचा समावेश आहे। मंदिरातल्या ज्या परिवार देवतांच्या मंदिरांची कामं आता पूर्णत्वास आलेली आहेत, तिथे येत्या आठवड्यातच नव्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। बऱ्याच ठिकाणी ज्या मूर्ती भंग पावलेल्या होत्या त्याची यापूर्वीच आपण त्या ठिकाणी नवीन मूर्ती बनवायला सुद्धा दिलेल्या आहेत। ज्या मंदिरांचं काम पूर्ण झालेलं आहे अशा मंदिरामध्ये पुन्हा एकदा विधिवत त्याची पूजा करून त्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये ज्या मंदिरांचं काम पूर्ण झालेलं आहे परिवार देवतांचं त्या ठिकाणी मूर्तींची प्रतिष्ठापना होईल। मंदिर संवर्धनाच्या कामादरम्यान भंग पावलेल्या पुरातन मूर्ती बदलल्या जरी जात असल्या तरी त्याचं संवर्धन होणार आहे। या मूर्तींच्या जागी नव्या मूर्ती स्थापित झाल्यावर पुरातन मूर्ती मंदिरातच संग्रहालयाच्या स्वरूपात संरक्षित केल्या जातील। गेली अनेक युगं आपल्या भक्तांना आशीर्वाद देत उभ्या असलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या मंदिराचं मूळ रूप संवर्धनाच्या कामानंतर समोर येणार आहे। त्यामुळे या कामाच्या पूर्णत्वाची विठ्ठल भक्तांना प्रतीक्षा आहे। सुनील दिवाण, ABP माझा, पंढरपूर।